गीता अध्याय 15 श्लोक 18 यस्माक्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यस्मात् यवर आघात, स्माचा पूर्ण उच्चार करायचा. यस्मात् क्षरमतीतोह, क्षर मधला र पूर्ण म्हणायचा, म्हणजे अतीत असं ऐकू येईल. तो वाढवायचा आहे अवग्रह असल्यामुळे. यस्मात् क्षरमतीतोह मक्षरादपि चोत्तमः. मक्षरा म वर आघात घ्यायचा. रा नंतरच्या द चा पूर्ण उच्चार होऊ देत, म्हणजे अक्षराद अपि असं ऐकू येईल. हा पूर्ण शब्द एकत्रच म्हणायचा. यस्मात् क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः. चो पूर्ण म्हणायचा आणि नंतर अर्धा त ऐकू येऊ देत आणि मग तमहा. चोत्तमः. दातांमध्ये जीभ अडकवून अर्धा त होतोय का नाही याच्याकडे लक्ष द्या. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः. अतोऽस्मि मधल्या तो वाढवायचा आहे आणि अवग्रहावर आघात घ्यायचा आहे. लोके वेदे च प्रथितः. त च्या विसर्गाचा अर्धा विसर्ग उच्चार करायचा. पुरुषोत्तमः. शो पूर्ण म्हणायचा, नंतर अर्धा त ऐकू येऊ दे आणि मग पुन्हा त आहे. पुरुषोत्तमः. यस्मात् क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः. 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 अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. 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 यस्मात् क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः. अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. संधी विग्रह. यस्मात् अक्षरम् अतीतः अहम् अक्षरात् अपि च उत्तमः. अतः अस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. यस्मात् म्हणजे ज्या अर्थी, क्षरम म्हणजे नाशिवंत, अतीतः म्हणजे पलीकडचा, अहम म्हणजे मी, अक्षरात म्हणजे अविनाशी आत्म्याहून, अपि म्हणजे सुद्धा, च म्हणजे आणि, उत्तमः म्हणजे उत्तम, अतः म्हणून किंवा या कारणामुळे, अस्मि म्हणजे आहे, लोके म्हणजे लोकांमध्ये, वेदे म्हणजे वेदांमध्ये, च म्हणजे आणि, प्रथितः म्हणजे प्रसिद्ध, पुरुषोत्तमः पुरुषोत्तम या नावाने. पुरुषोत्तमः हा सामासिक शब्द आहे. पुरुषेषु उत्तमः सप्तमी तत्पुरुष समास आहे. अन्वय. यस्मात् अहम क्षरम अतीतः च अक्षरम अपि उत्तमः. अतः लोके च वेदे पुरुषोत्तमः प्रथितः अस्मि.
ज्या अर्थी मी नाशवंत जडक्षेत्राच्या किंवा सगळ्या क्षर गोष्टींपेक्षा अतीत आहे, च्या पलीकडचा आहे आणि अक्षराच्या म्हणजे अविनाशी जीवात्म्यापेक्षा सुद्धा अतीत आहे म्हणून उत्तम आहे. त्या कारणाने लोकांमध्ये आणि वेदांमध्ये सुद्धा पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध मी आहे. परमात्म शक्तीला उत्तम पुरुष असं का म्हणतात ते भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आपण मागच्या श्लोकाचा अर्थ बघताना सुद्धा हा थोडासा भाग बघितलेलाच आहे. जो परमात्मा ह्या तीनही लोकांचं भरण पोषण करतो, त्याच्या या कार्यामुळे त्याला ईश्वर किंवा परमात्मा असं म्हटलं जातं. आता भगवंतानी इथे पुढच्या 18व्या श्लोकात सांगितलं की मला उत्तम पुरुष म्हणणं कसं योग्य आहे किंवा का मी उत्तम पुरुष या नावाने प्रसिद्ध आहे. तर क्षर आणि अक्षर या दोन्ही मिळून हे संपूर्ण विश्व झालेलं आहे. क्षर आणि अक्षर यांच्या व्यतिरिक्त ह्या जगामध्ये काहीही नाही. असं असून सुद्धा जीवात्मा हा जरी अविनाशी असला तरी जीवात्म्याच्या पलीकडे परमात्म तत्व आहे. क्षर आणि अक्षर ह्याच्या अतीत म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी पलीकडे, पलीकडे म्हणजे उन्नत किंवा श्रेष्ठ किंवा उत्तम अशा अर्थाने इथे पलीकडे असणे हे घ्यायचं आहे आपल्याला. त्या परमात्म तत्वापासून प्रथम पंचमहाभूत निर्माण झाली. सत्वरजतम या 3 गुणातून बुद्धी, मन आणि अहंकार निर्माण झाला आणि म्हणून ही जी अष्टधा प्रकृती, जड प्रकृती निर्माण झाली तिला क्षरपुरुष असं म्हणतात. तिलाच क्षेत्र असंही म्हणतात. त्या क्षरपुरुषाच्या किंवा क्षेत्राच्या त्याचप्रमाणे जीवात्म्याला किंवा देहात असणाऱ्या आत्मशक्तीला पराप्रकृती किंवा क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं किंवा देही असं म्हटलं जातं. तो जरी अविनाशी असला तरी सुद्धा त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा किंवा त्याला निर्माण करणारं जे तत्व आहे ते आत्मतत्वापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणून क्षर आणि अक्षर, क्षेत्र आणि क्षेत्री ह्यापेक्षा हा परमात्मा अत्यंत श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच त्या परमात्म्याचा उल्लेख वेदांमध्ये पुरुषोत्तम या नावाने केला गेलेला आहे. संपूर्ण जड आणि सूक्ष्म सृष्टीला निर्माण करणारा, संपूर्ण 3ही लोकांचं भरण पोषण करणारा असा असल्यामुळे त्या परमात्म्याला, ज्या परमात्म्यापासून सर्वांची निर्मिती झाली त्या परमात्म्याला पुरुषोत्तम ह्या नावाने वेदांमध्ये आणि त्याचप्रमाणे 3ही लोकांमध्ये ओळखलं जातं. ती परमात्म शक्तीच कृष्ण रूपाने इथे आपल्याला गीता सांगत आहे आणि त्यामुळे भगवंत इथे म्हणतात की मीच पुरुषोत्तम ह्या नावाने सगळीकडे ओळखला जातो. अर्जुनाच्या निमित्ताने साक्षात भगवंताने येऊन आपल्याला त्याचं स्वरूप उलगडून सांगितलेलं आहे या 15व्या अध्यायात. आपण खूप भाग्यवान आहोत की गीतेच्या माध्यमातून आपल्याला साक्षात परमात्म्याशी संवाद साधता येतो. एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ते दुसऱ्यांकडनं ऐकण्यापेक्षा त्या व्यक्तीने स्वतः सांगितलं तर ते यथार्थ असेल. इथे भगवत तत्व कृष्णाच्या रूपाने किंवा परमात्म्याच्या रूपाने इथे साक्षात स्वतःबद्दलचं ज्ञान सर्व भक्तांना करून देत आहेत आणि हेच गीतेचं वैशिष्ट्य आहे. गीता जेव्हा भगवंतांनी अर्जुनाला सांगितली
तेव्हा ते कृष्ण या भूमिकेतनं सांगत नाहीत, तर संपूर्ण जगाचे चालक, संपूर्ण जगाचे निर्माते, संपूर्ण जगाचे भरणपोषण करणारे पती असं म्हटलेलं आहे, जगतपती ह्या नात्यानी बोलत आहेत. आणि म्हणून गीतेमध्ये खूप वेळा अहम 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 असं आलेलं आहे. पण ते भगवंत स्वतःबद्दल सांगतायत म्हणून आलेलं आहे. तिथे कुठलाही अहंकार नाही. तर स्वतःबद्दल बोलत असताना आपण स्वतःला स्वतःच म्हणणार ना, दुसरं काय म्हणणार? अशा अर्थाने तिथे अहम हा शब्द आलेला आहे. तो अहंकारार्थी नाही, तर माझं स्वरूप अशा प्रकारचं आहे, अशा अर्थाने भगवंत सांगत आहेत. म्हणून अहम आलेला आहे. क्षर अक्षराच्या पलीकडचा उत्तम पुरुष मीच आहे, असं भगवंतानी या श्लोकात सांगितलं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. यस्मात् क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. हरि ओम तत्सत्.